हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी आणि बौद्ध महासभेचा मोर्चा धडकलाय। 1949 कायदा रद्द करून आणि बौद्ध गया विहार हे बौद्ध भिक्खू यांच्या ताब्यात द्या। देशातील बुद्ध गया विहार हे ऐतिहासिक पर्यटन स्थळ असून हे बुद्ध गया इथल्या बौद्ध विहार आणि त्यांच्या ताब्यात द्यावे। त्याचे वितरण व्यवस्था सर्व कारभार हा बौद्धांच्या हाती द्यावा। तसेच 1949चा जाचक कायदा रद्द करून तिथे समितीची स्थापना ही बौद्धांचीच असावी आणि विविध मागण्यांसंदर्भात 12 मार्चला दुपारी 12 वाजल्याच्या दरम्यान वंचित बहुजन आघाडी आणि बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले। बुद्धगया इथल्या त्या पर्यटन स्थळाचा विकास व्हावा यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्ह्यातील अनेक संघटनेचे पदाधिकारी, बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी गजानन दुळदुळे यांनी। प्रथम मी सांगतो की वंचित बहुजन आघाडीचं हे राज्यव्यापी आंदोलन आहे। या आंदोलनामध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी हे संयुक्त विद्यमाने बोधगया येथील महावीराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्यासंदर्भातली मागणी घेऊन आम्ही आंदोलन करीत आहोत। याच्यामध्ये सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये हे विहार स्थापन केलं आणि या विहाराचं ऐतिहासिक महत्त्व हे आहे की इथे भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्या पिंपळ वृक्षाखाली हे बुद्धत्व प्राप्त झालं ते सुद्धा ऐतिहासिक स्थळ आहे आणि हे नॅशनल हेरिटेज म्हणून प्रसिद्ध आहे। परंतु इथला जो 1949चा जो कायदा आहे हा कायदा तिथे बौद्धांना नेतृत्व करण्याच्याऐवजी तिथे हिंदूंना नेतृत्व करण्याची संधी देतो। तो कायदा हे सांगतो की 8 सभासदापैकी 5 सभासद हे हिंदू असले पाहिजे आणि 3 बौद्ध असले पाहिजे आणि जो अध्यक्ष आहे तिथे जिल्हाधिकारी साहेब अध्यक्ष असतात। परंतु जर गैर हिंदू जर जिल्हाधिकारी जर तिथे जर आले तर तिथे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही। तो एक इतर हिंदू धर्मीय अध्यक्ष तिथं नेमण्याचा तो एक कायदा आहे। तो जाचक कायदा असल्यामुळं तो रद्द करण्यात यावा ही प्रथम मागणी आहे। त्याचबरोबर दुसरी जी मागणी आहे की बोधगयाचं जे नियंत्रण आहे ते बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे आणि तिसरी जी मागणी आहे की जागतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष विकास निधी आणि सुविधा उपलब्ध व्हाव्यात। या 3 मागण्यासाठी आम्ही धरणं आंदोलन देत आहोत। आज बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार की भारतीय बौद्ध महासभे जी आज संपूर्ण देशामध्ये आणि जे काही बौद्ध विहार पर्यटन स्थळ जे काही हिंदूच्या ताब्यात आहेत ते सर्व बौद्धांना मिळाले पाहिजे या बाबतीमध्ये हा कायदा जो 1949 रद्द करावा या बाबतीमध्ये हे आंदोलन चालू केलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय जे काही बौद्ध समाज आहेत त्यांच्या समवेत भारतातील बौद्धांच्या ताब्यामध्ये हे मंडळ असले पाहिजेत या बाबतीमध्ये हे आंदोलन चालू केलं आहे। थँक्यू। मागील 1 ते 1.5 वर्षापासून चालू असलेल्या निकृष्ट कामाबाबत ठेकेदारांवर कुठलीही कार्यवाही केलेली नाहीये। तर ठेकेदाराने रस्त्यांचे बांधकाम अर्धवट सोडून उपविभागीय अभियंता यांच्या मर्जीने काम चालू आहे। त्याचबरोबर नागरिक त्रस्त आहेत आणि माहिती अधिकारांची अंमलबजावणी देखील होत नाहीये। त्यामुळे या कार्यालयात भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसतंय। या विभागाची मंत्रालयातून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि उपविभागीय अधिकारी यांचे पूर्णपणे ठेकेदारांच्या मर्जीने काम चालू आहे। तर अतिशय निकृष्ट दर्जाचे काम या ठिकाणी सुरू असून या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी संतोष आडे यांनी। न्यूज मराठी 24/7 कडून मी आलेला आहो। सर, आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जे भांबरखेडा ते मुळावा ते पळशी ते उमरखेड ते हारदडा या रस्त्याचे जे 1.5 वर्षापासून काम चालू आहे याची प्रशासकीय मान्यता कधीची आहे, तांत्रिक मंजुरा कधीची आहे, याचे इस्टिमेट काय आहे आणि कोणकोणत्या ठेकेदाराला कालावधी काम करण्याचा किती दिलेला आहे हे सांगा सर। तर आता हे जे पळशी खंडाळा जे रस्ता आहे हा जयवंतराव चिदरवार यांना मिळालेला आहे। तो उसाचा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि काम प्रगतीपथावर आहे। मध्यंतरी काम रखडलेलं होतं पण सध्या काम MPM वगैरे चालू आहे समोर तिकडे या कोणत्या सेक्शनमध्ये आपला माळासोली सेक्शनमध्ये।
त्याच्या अलीकडे BM सुद्धा झालेलं आहे, काम चालू आहे, ते प्रगतीपथावरच आहे. आता राहिला विषय इथचा आपला कामाची सुरुवात कधी झाली आणि काम पूर्ण करायची ते पूर्ण तुम्हाला डिटेल्स सर्व पाहून मी सांगतो, असं डायरेक्ट नाही सांगता येणार, ते मलाही बघावं लागेल ना. त्याची वर्क ऑर्डर कधीची आहे, काय आहे ते प्रशासकीय मान्यता ते सांगतो मी तुम्हाला. साधारणतः सर हे प्रशासकीय मान्यता आणि वर्क ऑर्डर हे तर तुम्हाला माहितीच असेल ना, कोणत्या साली मिळालेली आहे ती? 1 वर्ष झालं आता वर्क ऑर्डरला मिळून. बर. तर सर मला सांगा तुम्ही, आता भांबरखेडा, हा, तर भांबरखेडा जो आहे, मुळावा, शेंबाड, पिंपरी, MDR जो आहे, त्याचं काम अविनाश देशमुख उसद यांना मिळालेलं आहे आणि ते कामसुद्धा प्रगतीपथावर आहे. तर त्यामध्ये मुळावा गावापासून तिकडच्या बाजूला, शेंबाड पिंपरी बाजूला BM सुद्धा केलेलं आहे काही ठिकाणी. आणि सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे थोडासा निधीचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं थोडा अडचणी निर्माण होत आहे, पण तरी आम्ही सर्व करून घेऊ. आता काम चालूच आहे. मुळावा फाटा ते पळशी, मुळावा फाटा ते जैन चित्रबार, तेच आधी सांगितलं होतं तुम्हाला. 9 किलोमीटरचं काम आहे त्याचं, ते सुद्धा प्रगतीपथावरच आहे. बर. आणि पळशी फाटा ते उमरखेड, पळशी, शिरोना ते उमरखेड. पळशी, थांबा ना, पळशी फाटा ते उमरखेड हे काम हॅम अंतर्गत मंजूर आहे. आणि त्यांची एजन्सी जी आहे ती औरंगाबादची GNI एजन्सी आहे. मंजूर आहे त्याचं नाही साहेब, याच्या अगोदरचं बोलतो मी. मंजूर आहे ते होईल तेव्हा होईल. याच्या आधीचा वर्क ऑर्डर झालेली आहे, सर्व होणार आहे. आधीचा विषय म्हणजे आधी काम झालेलंच नाही आहे त्याच्यावर. RTOचा अहवाल आहे सर की खड्ड्यामुळे एक स्कूल बस पलटी झाली आणि मुलगी वारली, तर आपण खड्डे बुजवण्यामध्ये अक्षम्य हलगर्जीपणा केलेला असं जनतेमध्ये आहे. हां, आम्ही खड्डे बुजवण्याचा विषय तर ते ठीक आहे, तो एक विषय झाला. दुसरा विषय, ज्या ठिकाणी बस ॲक्सिडेंट झालेला आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा खड्डा वगैरे नाही आहे. सर्व तो जो विषय आहे, शेवटी दोषारोप जो आहे तो त्या ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे, त्याचं स्टेअरिंग लॉक वगैरे झाल्यामुळं. आता राहिला विषय RTOचा अहवाल, तर आम्ही समोर जायला तयार आहोत त्याच्या बाबतीतनी. आमच्या बाबतीत जर लिहिलं असेल त्यांच्याच लेवलचा विषय. ठीक आहे सर. आता मला सांगा सर, उमरखेड ते बायपास आणि बायपास पासून ते हरदडा हे या कामाचं सांगा सर. उमरखेड ते बायपासपर्यंतचं काम CRF अंतर्गत, केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत चालू आहे. त्या 7.5 मीटरच्या 2 लेन आहे, त्याच्यामध्ये मध्ये डिवायडर आहे. एक लेन पूर्ण झालेली आहे 7.5 मीटरची आणि दुसरी लेन आता सध्या प्रगतीपथावर आहे. जास्तीत जास्त 20 दिवसामध्ये ते दुसरी लेनसुद्धा होऊन जाईल, 15 ते 20 दिवसामध्ये. आणि ते टोटल कामच पुढच्या महिन्यात सर्व खतम होऊन जाईल, डिवायडर वगैरे जे काय आहे. आणि राहिला विषय आता बायपास ते हरदडा, सदर काम हे हॅम अंतर्गत मंजूर आहे. GNI कंपनी जी औरंगाबादची आहे त्यांना ते मिळालेलं आहे. सध्या त्यांचा सर्वे चालू आहे, बाउंड्रीज मार्किंग करणं चालू आहे. ते झाल्यावर ते काम चालू होते. आजच मी हॅम MSIDCच्या ज्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे वंजारी मॅडम, आजच बोललो मी त्यांना. तर आम्ही सध्यामध्ये गिचेसचे कामं चालू करू म्हणजे लवकरात लवकर. 2 महिन्यापूर्वी माहिती अधिकारात माहिती मागितली होती सर आपल्या कार्यालयाला, त्याची माहिती अजून मिळालेली नाही. आता आमच्या अंदाजाप्रमाणे 2022 पासून आपल्याला प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मंजुरात मिळालेल्या आहे जवळपास 7 कोटी रुपयाच्या. खड्डे बुजवणे, डागडुगी करणे, नाल्या करणे, साईड बुजवणे हे कुठेही दिसत नाही. सगळे कामं चालू आहे, दिसत नाही म्हणजे असं विषय म्हणतो. खड्डे बुजवण्याचा विषय नव्हता त्याच्यात रस्त्याचं काम होतं. रस्त्याचं काम मंजूर होतं, रस्ता झालेला आहे आणि पूर्ण रस्ता झालेला नाही, काही भाग शिल्लक आहे. तो शिल्लक आपण तसाच ठेवलेला आहे खड्डे भरून. सर, या कामाचा कालावधी किती असतो साधारणतः? कंत्राटदाराला काम दिल्याच्या नंतर हे काम चालू झालं तेव्हापासून ते पूर्ण करण्याचा कालावधी किती असतो? तो कालावधी राहतो, तो कामाच्या किमतीनुसार राहतो. बर. काम मोठं तर जास्त कालावधी. बर, तसं सांगा ना आपण. कामाची लांबी जास्त असेल, समजा 10 किलोमीटर असेल तर 10 किलोमीटरच्या हिशोबानं त्याचा कालावधी राहील. साधारणतः किती वर्ष 10 किलोमीटरला लागतात? 300 दिवस म्हणजे 10 महिने. अलग अलग राहतो, बिल्डिंग ज्याला जास्त राहतो. तर सर जवळपास नाही का आता मागील 1.5 वर्षापासून रस्ते खोदून ठेवलेले आहे, खडीकरण केलेले आहे. भांबरखेडा ते मुळावा आणि मुळावा फाटा
काम चालू पिंपळशी. हो काम चालू आहे ना. पण तर जे आतोनात त्रास झाला लोकांना त्याला जबाबदार कोण? आणि काम हे निकृष्ट दर्जाचं चालू आहे अशा वेळोवेळी तक्रारी केल्या तर आपण गुणनियंत्रण विभागाकडे चौकशीची मागणी करून त्याचं पत्र आम्हाला द्याल का? या झालेल्या कामाबद्दल आणि वेळेबद्दल जर यांनी हलगर्जीपणा केला असेल तर वेळोवेळी- यांचे बिलो निघू नये. दक्षता व गुणनियंत्रण मंडळाचे वेळोवेळी दौरे राहत असतात. त्या दौऱ्यामध्ये आम्ही काम दाखवून त्यांच्याकडनं हे घेत असतो, तपासणी करत असतो. तर अशा पद्धतीचं कुठे काही आढळलं नाही. काही आढळलं तर आपोआप कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई होतेच. तुम्ही आम्हाला बोलवा, हां बिलकुल. आम्ही दाखवून देतो. आमच्याकडे काम सुरू होतं तेव्हापासून ते शेवटचे आता नाही का तुम्हाला सांगतो. गेल्या 19 वर्षापासून वाशिम शहरात दरवर्षी होळीच्या दिवशी मोक्षधाम स्मशानभूमीमध्ये स्मशान होलिकोत्सव हा कार्यक्रम राबवण्यात येतो. यावर्षी सुद्धा संकल्प मल्टीपर्पज फाउंडेशन वाशिमच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन गुरुवारी 13 मार्चला स्थानिक पद्मतीर्थ मोक्षधाम स्मशानभूमी येथे दुपारी करण्यात आलं. या दिवशी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून संपूर्ण स्मशानभूमीचा परिसर झाडून काढला आणि त्यानंतर दारू, बिडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा, प्लास्टिक कॅरी बॅग्स आणि गांजर गवताची होळी त्यावेळेस करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन संकल्प मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष सुशील भीमजियानी यांनी केलं. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहयोग फाउंडेशनच्या अध्यक्ष संगीता वसंत इंगोले, स्नेहल घारड, ॲडव्होकेट सुरेश टेकाळे, राजू धोंगडे, प्रवीण इंगोले यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते. उमरखेड स्थित समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहामध्ये मागील अनेक वर्षांपासून भोजन कंत्राटदारांकडून उपकंत्राटदार नेमून अवेळी तेही निकृष्ट दर्जाचे भोजन शासन नियम डावलून दिले जात असल्याच्या असंख्य तक्रारी भाजप यवतमाळ पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा आणि आमदार किसनराव वानखडे यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून 13 मार्चला नितीन भुतडा यांनी अंजना नगर इथल्या आदिवासी मुलींचे वसतिगृह गाठून विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव तिथल्या भोजनाची पाहणी केली असता सकस आहार आणि पोषकतेचा पूर्णतः बोजवारा वाजवून पैसे कमवण्याच्या दृष्टीने कमी खर्चात विद्यार्थिनींना निकृष्ट दर्जाचं भोजन दिलं जात असल्याची बाब भुतडा यांच्या निदर्शनास आली. त्यावेळी वसतिगृह अधीक्षिका सौ SS राजने यांनी देखील निकृष्ट भोजन आणि विद्यार्थिनी संदर्भातील इतरही समस्या याबाबत समाज कल्याण सह आयुक्त आणि संबंधितांकडे वारंवार तक्रार केल्याचं निदर्शनास आलंय.